महिला मुलीच्या वाढत्या अत्याचारावर रूप पाहत अशा पद्धतीचा अत्याचार पिढ्यानपिढ्या सुरूच आहे। यामध्ये कधी महिला मुलीच्या चरित्राबाबत चर्चा होत असते, तर कधी कपड्यांच्या बाबत चर्चा होऊन या अत्याचार होण्यामागे महिलाच किती दोषी आहे यावरच सगळ्यांचे फक्त वेळ जास्त असते। अत्याचार करणारा, बलात्कार करणारा व्यक्ती यांच्यावर संताप व्यक्त केला जातो, परंतु पुन्हा महिलेला दोषी तेवढाच दिला जात असतो। म्हणून हे अत्याचार करणारे कोण आहे, तर विकृत पुरुष आहे। आणि या विकृत पुरुषाला जर कुठेही थांबवायचं असेल तर समाजातील पुरुषांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असा संदेश स्त्री संवेदना मंच सुचिता बर्वे यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे। या अनुषंगाने समाजातील या प्रक्रियेसोबत जोडणाऱ्या पुरुषांना आवाहन केले गेले होते व या प्रक्रियेला संपूर्ण चांगला प्रतिसाद पुरुषांनी दिला। दिनांक 24/8/2024 रोजी बैठक घेतली गेली। या बैठकीमध्ये पुढील काम करण्याची रणनीती सर्वांमते ठरवण्यात आली व महिला अत्याचार विरोधात पुरुषांचा पुढाकार व भूमिका यावर स्त्री संवेदना मंच काम करीत आहे। सदर बैठकीला प्रवीण दिसली, प्रफुल्ल कुकडे, जयवंत गाडेकर, नजमा काजी, विजय वाघ, प्रशांत देशमुख, अशफाक नजमा काजी यांच्यासह अनेक गणमान्य मंडळी उपस्थित होती। सध्या सुरू असलेला आपल्याला आपण पाहतोय मुलींच्या अत्याचारासंदर्भातले जे सगळ्या गोष्टी इकडे सुरू आहेत आणि मुली कुठेतरी भिलेल्या आहेत आणि सगळ्यांना असं एक भीतीचं वातावरण आपल्याकडे दिसून येत आहे। या भीतीच्या वातावरणाला थांबवण्याकरिता किंवा मुलींवरचे अत्याचार बंद करण्याकरिता थांबवण्याकरिता आपण काहीतरी पाऊल उचलायचं म्हणून स्त्री संवेदना मंच काम करत आहे आणि स्त्री संवेदना मंचने गेले इतक्या दिवसापासून त्या संदर्भातलं काम केलेलंच आहे। पण सध्या आमचा एक असा विचार सुरू झाला होता की जर ह्याला आळा बसवायचा असेल, जर याला थांबवायचं असेल तर कुठेतरी पुरुषांनी याला समोर घेऊन चालणं गरजेचं आहे। जर पुरुष मंडळी याच्यामध्ये तयार झाले, सामील झाले तर आपण ह्याला रोकथाम करण्याचं काम करू शकू आणि थांबवू शकू। म्हणून आज रोजी आम्ही एक बैठक आयोजित केली होती, पुरुषांना आव्हान केलं होतं आणि त्यांना काही छोटे छोटे मेसेज टाकले किंवा आपल्याकडे आमच्या ऑफिसला अशी मीटिंग आहे आणि आपण यावं। तर मला आवर्जून खूप छान सांगावंसं वाटत आहे की आज खूप छान प्रतिसाद पुरुषांनी दिलेला। बैठकीला पुरुष उपस्थित होते, आपले मुद्दे मांडले, प्रत्येक वेळेस आपण काय केलं पाहिजे काय नाही ह्यावर चर्चा घडून आली आणि याला घेऊन जर आपण काम केलं तर इथे कुठेतरी आळा बसण्याचं काम होईल। आजपर्यंत सगळ्या महिला संघटना समोर आल्यात, आजपर्यंत आपण महिला बाहेर आलो, रस्त्यावर आलो, पण आज रोजी आपली म्हणणं असं आहे की पुरुषांनी याला पुढे घेऊन गेलं पाहिजे। मग यामध्ये आजच्या मीटिंगमध्ये खूप छान रणनीती तयार झालीत, इथे काही मुद्दे तयार झालेत, खूप छान पद्धतीने जे पुरुष मंडळी जुळले होते आणि हो एवढी मीटिंग रंगली की कोणालाच फोटो काढणं सुचलेलं नाही। म्हणून आज सध्या पहिल्या मीटिंगचे फोटो तरी आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत, पण पुढच्या मीटिंग पुन्हा आपण घेणार आहोत तेव्हा आपल्याला घेऊन समोर जाणार आहोत। मग मीटिंगमध्ये काय काय ठरलं तर यामध्ये सगळ्यांनी सगळ्याच सूचना केल्या तर आपण पुरुषांनी एकत्र येऊन एक निश्चित व्यक्त केला पाहिजे, पुरुषांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला पाहिजे आणि लोअर क्लास टू अपर क्लास पर्यंतच्या सगळ्या पुरुषांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, कार्यक्रमांसाठी, या लोकांसाठी एक छोटे सेशन आपण त्या ठिकाणी जाऊन घेतले पाहिजे की जिथे ते पुरुष मंडळी काम करतात, वर्क प्लेसला असतात, त्यांना हे कायदे समजावून सांगितले पाहिजे आणि त्यांच्यामधल्या विकृतीच्या संदर्भातली ते कुठेतरी थांबेल का याच्यासाठी काम केलं पाहिजे। ह्यासाठी आपण एक फळी तयार करतो आहे। सोबतच अडल्ट जे आहेत, मुलं जे आहेत, जे 8, 9, 10 जे सुरुवात आहे म्हणजे जेंडर इक्वलिटीला सपोर्ट करत आहेत त्या मुलांसोबत आपण काम करूया, त्यांना समजावून सांगूया मुलींचा आदर कसा केला पाहिजे, मुलींसोबत कसा संवाद साधला, गर्लफ्रेंड असेल, घरात लोक असेल यांच्यासोबत मी कसा संवाद साधला पाहिजे, त्याच्यासाठी आपण या मुलांसोबत वर्कशॉप घेणार आहोत, छोटे छोटे प्रोग्राम्स करणार आहोत आणि विशेषतः स्वतः हे पुरुष मंडळींनी असं म्हटलं आहे की आम्ही स्वतः हे कार्यक्रम आयोजित करणार आणि आम्ही स्वतः जाऊन हे असे प्रोग्राम या ठिकाणी घेणार। ह्या सगळ्या गोष्टी आजच्या मीटिंगमध्ये ठरल्या। पुढे पुन्हा या पुढच्या महिन्यामध्येच, याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा या मीटिंगची तारीख ठरलेली आहे।
आणि पुन्हा मी सगळ्यांना आवर्जून सांगते आहे की आपण या अभियानाला जोडलं पाहिजे. सगळ्या पुरुष मंडळीला मी सगळ्यांना आवाहन करते आहे की आपण या समितीला जुळा, या प्रक्रियेला जुळा आणि आपल्या ठिकाणी असे कार्यक्रम घ्यायचे आहेत. यासाठी आमच्यासोबत संपर्क करा आणि आपण या माध्यमातून ही एक वातावरण निर्मिती करू आणि आपण सक्षम नागरिक बनूया. पद्धतीने आपण समोर जाऊया आणि याला आळा घालण्यासाठी विकृत मानसिकतेचा, म्हणजे पुरुष असं करतात म्हणजे सगळे पुरुष करावे असं नाही, तो विकृत असतो तो व्यक्ती, त्या विकृतीला थांबवण्याचं काम आपण सरळ करतो. नाही तर काय होते की एखाद्याने घटना घडली आणि त्या पुरुषांनी एखाद्या बाईला मारलं किंवा मुलीसोबत छेडखानी केली तर आपल्याला तो माहित असतो हा पुरुष कसा आहे. मग आपण त्या टाइमला त्या पुरुषाला मारायची भूमिका घेतो पुरुष. पण आधी जर आपल्याला माहित आहे तर आपल्याला त्यांना थांबवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करू शकतो आणि तिथे आळा घालण्याचं काम करू शकतो. म्हणून आपण सगळे एकत्र येऊन या प्रोसेसला पुढे नेऊ. मला अपेक्षित वाटते, मला आशा आहे की आपण सगळे एकत्र येऊया आणि या अभियानाला पुढे नेऊया. धन्यवाद. द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, अमरावती.